दोन्ही राष्ट्रवादी सुद्धा एकत्र येण्याविषयी सध्या तुफान उत्सुकता आहे। काल मुंबईमध्ये सहकार विभागाच्या कार्यक्रमामध्ये शरद पवार, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावरती आले। विशेष म्हणजे एरवी एका कार्यक्रमामध्ये एकत्र येऊनही एकमेकांशी न बोलणारे काका पुतणे कालच्या कार्यक्रमामध्ये मात्र स्टेजवरती एकमेकांसोबत बोलताना दिसले। दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्याबद्दलचा निर्णय पुढील पिढी घेणार आहे असं सूचक विधान शरद पवारांनी केलं होतं। त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयी अनेक अंदाजही बांधले जात होते। दहा एप्रिलला अजित पवारांच्या मुलाच्या साखरपुड्यामध्ये पवार कुटुंब एकत्र आलं। 13 एप्रिलला रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला शरद पवार आणि अजित पवार एकत्र होते। 21 एप्रिल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट कार्यक्रमामध्ये ते एकत्र आले। दोघांमध्ये बैठक झाल्याची चर्चा होती। 8 मे रोजी मुलाखतीमध्ये शरद पवारांनी सूचक वक्तव्य केलं। राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू असल्याचं हे वक्तव्य होतं। 9 मे रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे तिघे सुद्धा एकत्र आले आणि याच कार्यक्रमामध्ये अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यामध्ये अनेक दिवसांच्या नंतर हास्य विनोदही बघायला मिळाला। तर 12 मे म्हणजे कालच मुंबईमध्ये सहकार विभागाचा कार्यक्रम होता। यामध्ये शरद पवार, अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस हे एकत्र दिसले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।